राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या गटासह महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी झाले। अजित पवार महायुतीत गेल्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा दावा सातत्याने वेगवेगळ्या पक्षातील किंवा त्यांच्याच नेत्यांकडून केला जात आहे। अजित पवारांनी विरोधी पक्षातील नेते असो अथवा अजित पवारांचे समर्थक अनेकांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असा दावा केला आहे। याच पार्श्वभूमीवर पवित्र श्रावणाच्या निमित्ताने सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बारामती विधानसभा निरीक्षक सुरेश पालवे यांच्या हस्ते अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सिद्धरामेश्वरांच्या चरणी नतमस्तक होऊन महापूजा आणि महाआरती केली। या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव, शिवराज जाधव, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, प्रांतिक सदस्य महेश निकंबे, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, किरण शिंदे, शोभा गायकवाड, सरोजिनी जाधव, संगीता गायकवाड, संगीता बिराजदार, वसंत कांबळे, महादेव राठोड यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना पालवे म्हणाले, अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ही सर्वसामान्यांची भावना आहे। आम्ही यावर्षी प्रत्यक्षात उतरवू या संकल्पासह घड्याळ तेच वेळ नवी आणि अजित पर्व यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत। आज ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या चरणी नतमस्तक होऊन साकडे घालत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार विराजमान व्हावेत हे सर्वसाधारण कार्यकर्त्यांची आणि राष्ट्रवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची भावना असल्याचे ते म्हणाले। यावेळी बारामती विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक सुरेश पालवे, किसन जाधव, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अन्नछत्रामध्ये महाप्रसादाचा लाभ घेतला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।